हात लावायचा ना तिला. अजिबात हात लावायचा नाहीस तो तिला. तू कारणीभूत आहेस. तुझ्यामुळे प्राण सोडावे लागले तिला. दादा अरे आवर स्वतःला. तुझ्यामुळे आज आम्हाला सोडून गेली ती. तुझ्यामुळे. जीव घेतलास. जीव घेतला स्वतःच्या सख्या आईचा. जिने तुला जन्म दिला, लहानच मोठं केलं, एवढं प्रेम दिलं, तुला तू मृत्यू दिलास. बाबा बाबा मी असं काहीच नाही केलं. मी आईचा जीव कसा घेईन. हे बघा तसं रडून मगरी सारखे अश्रू गाळू नकोस. नाटकी. तू मारलंस किशोरीला. तू मारलंस. गुन्हा तुझा आणि बळी तिचा. त्या मुलाला कायमचं आपल्या आयुष्यातून जर घालवलं असतं तर आज ही वेळच नसती आली. तुझ्या गुन्ह्याची शिक्षा तिने भोगली. जाताना सुद्धा तुझ्याच सुखाची काळजी होती तिला. बाबा बाबा असं का बोलताय. मी आईचा जीव कसा घेईन. मी हे बघा आता तिचे पाय धरून उगीच सगळ्यांच्या समोर नाटक करू नकोस. काय 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 साधायचं काय तुला. बाबा बाबा माझं काहीच अपराध नाहीये. मी कुठलंही पाप नाही केले. बस बस. तुझ्या अपराधाला क्षमा नाही. कधीच क्षमा नाही. माझ्या घरामध्ये 2 मृत्यू झालेत. आज 2 चिता पेटवणार आहे. एक चिता माझ्या बायकोची आणि दुसरी चिता माझ्या मुलीची. जे झालं ते चांगलं नाही झालं. इतकं अचानक. मी समजू शकते तुझी अवस्था सध्याची. हे सगळं अटळ आहे रे. काही करू शकत नाही म्हणूनच तर असं बसून राहिलोय. अचानक सुखच रुसलं या घरावर.
ते सुख आता परत मिळवायला हवं सत्यचे. सुखाच्या शोधात निघालेल्या माणसाची गोष्ट किती कठीण असते हे माहिती आहे ना तुला आई. मंजिरीशी बोललास? हे बघ, काहीही असलं तरी जर तिच्याशी बोल. तिला खूप मोठा धक्का बसला. आता तिला तुझ्या आधाराची गरज आहे. आधाराची गरज तर मला पण होती आई. आधारासाठी जिच्या खांद्यावर विश्वासानं डोकं ठेवलं तिनंच आणि आता मी आधार द्यायचा तिलाच. म्हणूनच बाळा, म्हणूनच आधाराची गरज काय असते हे तुला माहिती. हे बघ, कुणाचा आधारच नसणं ही वेगळी गोष्ट आहे आणि आधार असूनही न मिळणं ही त्याहूनही वेगळी गोष्ट आहे. बस आई, मला नाही आता कोणाचाही आधार व्हायचा. सत्याचे मनावर घाव झाल्यानंतर त्याचे जे असंख्य तुकडे होतात ते असे एखाद्या वस्तूसारखे सहजासहजी पुन्हा जोडता नाही येत. स्वतःवर बळजबरी करून इच्छा नसताना स्वतःला कुठवर ओढत राहायचं. सगळ्याच गोष्टी इतक्या बिघडून बसल्यात. आता हा गाडा तसाच ओढत राहायचा की अर्ध्यावर सोडायचा. हा निर्णय घ्यायची वेळ आली आहे तुझ्यावर. मी जर हा गाडा अर्ध्यावरच सोडायचा ठरवला तर तुला मान्य असेल? सांग ना. मला तुला सुखात बघायचंय सत्यजित. आणि सुख शोधायला जाणाऱ्या माणसाची गोष्ट म्हटली तर सोपी होऊ शकते. मला ती मंजिरी आठवते. 2 वेण्या घट्ट घालून खुर्चीत बसून आई माझ्या बुटाची लेस सुटली ग म्हणणारी. तीच मंजिरी मुंड्यावळा घालून सासरी गेली सुद्धा. जे झालं ते वाईट झालं. तुझ्या माहेरचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद झाले आणि आता कितीही पश्चाताप केलास तरी त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. तुझ्या एका चुकीचे हे किती परिणाम झालेत ते तूच बघ आता मंजिरी. पण मी सत्य सोडलेलं नाही आणि ते सत्यच त्या परिणामांशी लढायला बळ देईल मला. तू नुसतं हे म्हटल्यानं हे खरं ठरत नाही मंजिरी. खरं खोटं हे निर्णय घेण्यात कधी कधी चूक करतो आपण, असं नाही वाटत तुम्हाला? मी या सगळ्यावर चर्चा करायला इथे बसलेलो नाहीये. मला एवढंच सांगायचंय की ज्या दिवशी माप ओलांडून तू या घरात आलीस त्याच दिवशी हे घर तुझं झालं. फसवणूक करून का होईना पण तू माझ्याकडून
आयुष्यभर तुझा सांभाळ करण्याचं वचन घेतलंस आणि माझं वचन मी मोडणार नाही. तुझे वडील म्हणू शकतात की या घरचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद झाले, कारण ज्या दिवशी तू या घराचा उंबरठा ओलांडून या घरात आलीस त्याच दिवशी ते घर तुझ्यासाठी पोरकं झालं होतं. पण मला असं म्हणता येणार नाही, त्यामुळे तू या घरात राहू शकतेस. किंबहुना तू या घरातच राहायला हवंस. माझ्या यातना तू माझ्या बरोबर भोगायला हव्यास. तीच तुझ्या चुकीची शिक्षा आहे. चुकीची शिक्षा नाही, नशिबाचे भोग आहेत आपल्या दोघांच्याही. बोल. कुठे आहेस? चंद्रावर. आता यावेळी कुठे असणार मी? घरी आहे. काम झालं? नाही. प्रिया काय आहे हा? तुला पुण्याला जाण्याआधीच मी समजावून सांगितलं होतं ना की आपण एकमेकांसोबत काम करायला बांधील आहोत, आणि तरी तू हे किती वेळा एकच गोष्ट सांगणार आहेस पुन्हा पुन्हा? हा, मग बी सांगितलेलं काम का नाही झालं? ऐकून घे आधी माझं. मंजिरीच्या वडिलांनी तिला घराबाहेर काढलंय, त्यामुळे आता ती इथेच राहते. साधं एक काम होत नाही तुझ्याकडून. हे तिकडे उंटावर बसून शेळ्या हाकणं सोपं आहे, तिकडे कुठल्या परिस्थितीला मी तोंड दिलंय ना. हे बस झालं. आता पुढे काय करायचं ना हे ठरवायला हवं, कळलं? बघू, पण आता जे काही करायचंय ते नीट विचार करून करावं लागेल, कारण सगळीच परिस्थिती अवघड होऊन बसली. ए मला रडगणं ऐकायचं नाहीये. मग फोन ठेव आता. तुला सांगितलं ना इतक्या रात्री इथे फोन करायचा नाही म्हणून. मी घरात असते. हा ठीक आहे, चल ठेव. पण नक्की काय काय शिस्त आहे कळेल का मला? त्याची वेळ नाही आली अजून. मला वाटतं तू आणि मी आपण दोघी बी एकाच बाजूच्या ना. मग मला सांगायला काय बिघडायलं? आत्या तसं काही नाहीये. प्रिया, याआधी माझ्या बिगर तुझं पान सुद्धा हलत नव्हतं, आणि आता जे काय चाललंय त्याची भनक सुद्धा लागू देत नाही मला. मी तुला सांगेन सगळं निवांतपणे, आत्ता नको. हाय अंबे, सत्यजितला फार्म हाऊसवर त्या पोराचा फोटो सापडला, तो पोरगा बी सापडला. अगं मंजिरी आणि तो पोरगा एकत्र सापडले. हे समज तूच जुळून आणलंस ना आत्या. प्रिया, मी तुला या आधी बी सांगितलं, तुझ्यापेक्षा 25 पावसाळ्यात जास्त पाहिले मी, कळलं? हो ना. मग याचा उच्चार या घरात पुन्हा व्हायला नको, नाही का? हात लावायचा ना तिला. जीव घेतला स्वतःच्या सख्या आईचा.
तू कारणीभूत आहेस. तुझ्यामुळे प्राण सोडावे लागले तिला. तुझ्या अपराधाला क्षमा नाही. आज मी 2 चिता पेटवणार आहे. एक चिता माझ्या बायकोची आणि दुसरी चिता माझ्या मुलीची. शांत हो, शांत हो मंजिरी. मधुरा, रडायचं नाही. हे बघ बाळा, घडणाऱ्या गोष्टींचा अर्थ आपल्या हाती नसतो. विधिलिखित नाही बदलू शकत ना आपण. आई गेली आणि काल बाबाही ताईशी असं वागले. नाही, ताई चूक की बरोबर यात मला काहीच म्हणायचं नाही अगं काकू. पण बाबा, किंवा बाबांनी तरी असं वागायला नको होतं. मला माहितीये ना की माझ्यापेक्षा जास्त प्रेम बाबा ताईवर करतात. अगं घरातून कधीही बाहेर पडताना ना ताईचा चेहरा बघितल्याशिवाय बाबा कधीच नाही जायचे. कुठल्याही महत्वाच्या कामाला जाताना ताईने हातावर दही ठेवल्याशिवाय बाबा घरातून बाहेर पडायचेच नाही. अगं एवढंच काय, ताईला साधा एक हिमालयाची फोटो फ्रेम आवडली होती तर बाबा डायरेक्ट तिला हिमालय बघायला घेऊन गेले होते ग. आणि आता अचानक सगळं प्रेम आटलं, संपलं सगळं. जाऊ दे ग काही दिवस, सगळं पूर्ववत होईल. अगं ताईला आईचं साधं शेवटचं दर्शनही नाही घेऊ दिलं ग बाबांनी. नाही, मला हे अजिबातच पटलेलं नाहीये. बाबा काल जे काही वागले ना ते चूक होतं, चूकच होतं. मी बोलणार आहे जाऊन बाबांची खरंच. अगं पण ही वेळ नाही त्यांच्याशी बोलायची. आज ना आई हवी होती. तिने सगळं व्यवस्थित केलं असतं. मी आहे ना, आणि तूही आता मोठी झालीस हो ना. आपण दोघी जणी मिळून सगळं सांभाळू. मी ताईला फोन करून येऊ का? तिच्याशी पण थोडं बोलते. तिला या धाराची गरज आहे.
असा प्रयत्न करायचा नाही. पुन्हा असा प्रयत्न करायचा नाही. काल रात्री आईचं छत्र हरवलेल्या एका मुलीला आधार दिला मी. बस. पण म्हणून माझी एवढी काळजी करण्याची काय गरज होती? ती माझी माणुसकी आहे. आई गेल्याचं दुःख काय असू शकतं हे समजू शकतो मी. चला, म्हणजे कुठलं तरी दुःख समजतं तुम्हाला. हे तू बोलतेस. कसं आहे, आपल्यातलं नातं हे असंच दुभंगलेलं राहणार. हाच आता नियम आहे. नियम हा अपवादानं सिद्ध होतो. कालची रात्र हा अपवाद होता, नियम सिद्ध करणारा.